नमस्कार. अंधार फार झाला होता, आता दिवा हवा होता. अंधार फार झाला होता, आता दिवा हवा होता. या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवबा हवा होता. सन्माननीय व्यासपीठ, परीक्षक महोदय आणि रसिक श्रोत्यांनो, मी कल्याणी सुरजहेडा, राहणार भुसावळ, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. आज मी अशा एका वादळाबद्दल बोलणार आहे, ज्या वादळाने जुलमी सत्तांच्या चिंधड्या उडवल्या, ज्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडून या मातीला तिचं हरवलेलं स्वाभिमान परत मिळवून दिलं, ज्याने केवळ इतिहास वाचला नाही तर इतिहास घडवला. तो विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. श्रोते हो, लोक म्हणतात शिवाजी महाराजांकडे जादू होती. हो, होतीच की, पण ती जादू लाकडी काठीची नव्हती, तर ती जादू होती शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या जिद्दीची. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा मुलं खेळण्याशी खेळतात, तेव्हा छत्रपतींनी मृत्यूशी खेळायला सुरुवात केली होती. ते केवळ राजे नव्हते, तर ते युगप्रवर्तक होते. ज्या काळात तलवारीला धार लावणारे अनेक होते, पण त्या तलवारीला विचार देणारे फक्त माझे शिवबा. लोक म्हणतात महाराजांकडे सैन्य होतं म्हणून ते जिंकले, पण मी म्हणेन महाराजांकडे सैन्य नव्हतं, तर महाराजांकडे माणसं होती, जी माणसं मृत्यूला समोर पाहूनही डगमगली नाही. विचार करा, ज्यांच्याकडे स्वतःची जहागिरी होती ते बाजीप्रभू देशपांडे आणि तानाजी मालुसरे एका साध्या रयतेच्या मुलासाठी का लढले? कारण शिवरायांनी त्यांना चाकरी नाही तर स्वराज्य दिलं होतं. त्यांनी रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांचं नातं घट्ट केलं होतं. महाराज केवळ तलवारीचे धनी नव्हते, तर ते काळाच्या पुढचा विचार करणारे व्हिजनरी होते. ज्या काळात जगाला आरमार म्हणजे काय हे माहीत नव्हतं, त्या काळात त्यांनी समुद्रकिनारी सिंधुदुर्ग उभा केला आणि सांगितलं, ज्याचा समुद्र त्याचाच हा प्रदेश, ज्याचे जल त्याचेच बल. आजच्या इंजिनियर्सला कोडं पडावं असं त्यांचं बांधकाम आणि आजही अमेरिकेच्या लष्करी शिक्षणात शिकवला जातो तो त्यांचा गनिमी कावा हे सांगतं की माझा राजा फक्त महान नव्हता, तर तो महाबुद्धिमान होता. आज आपण डिझास्टर मॅनेजमेंट शिकतो, पण 350 वर्षांपूर्वी दुष्काळ पडला असताना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका आणि शेतकऱ्यांना बी बियाणे पुरवा असा आदेश देणारा हा जगातील पहिला लोककल्याणकारी माझा राजा होता. मित्रहो, आज आपण छत्रपतींचे नाव घेतो, घोषणा देतो, पण आपल्याला त्यांच्या चरित्रापेक्षा त्यांच्या चारित्र्याची जास्त गरज आहे. स्त्रियांवर वाकडी नजर टाकणाऱ्यांचे चौरंग करणारा शिवबा आज गल्लोगल्ली हवा आहे. जातीपातीच्या भिंती तोडून माणूस म्हणून एकत्र येणारा मावळा आज हवा आहे. जर आपण महाराजांचे विचार जपले नाही, तर केवळ जय जयकार करणे म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान ठरेल. इतिहासाच्या पानापानावर ज्यांच्या नावाचं सुवर्णपान आहे, सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात ज्यांच्या शौर्याचं गाणं आहे. जोवर चंद्रसूर्य नभी राहतील, तोवर शिवराय तुमचे नाव राहील आणि या मातीच्या प्रत्येक कण फक्त जय शिवरायच गाईल, फक्त जय शिवरायच गाईल. म्हणूनच शेवटी इतकंच सांगावेसे वाटते की देहाने 5.5 फूट पण कर्तृत्वाने आभाळ ज्यांनी व्यापले. देहाने 5.5 फूट पण कर्तृत्वाने आभाळ ज्यांनी व्यापले. जुलमी सत्तांच्या छाताड्यावर ज्यांनी भगवे निशाण रोवले. न भूतो न भविष्यती असा राजा जो जाहला, ज्याच्या चरणी हा महाराष्ट्र लोटांगणी नित्य वाकला. धन्यवाद.